गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी अथर्व मनोज काळे आणि आज आपण सायन्सचा एक महत्त्वाचा लेसन बघणार आहोत. तर आपल्या मुख्य घटकाकडे वळण्याआधी मला आपण दैनंदिन जीवनात खूप साऱ्या प्रक्रिया करत असतो आणि आपल्या नॉर्मल लाईफमध्ये खूप साऱ्या प्रक्रिया सायमल्टेनियसली घडत असतात. म्हणजे उदाहरण बघायला झालं तर लोखंडाचं गंजणं असेल, अजून आपल्या शरीरातही खूप साऱ्या प्रक्रिया सायमल्टेनियसली अशा होत असतात. मग उदाहरण घ्यायचं झालं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम झाली, आपली रेस्पिरेटरी सिस्टीम झाली. तर ह्या सर्व प्रक्रियेला आपण केमिकल रिॲक्शन्स असे म्हणतो आणि ह्या विविध प्रक्रियांमध्ये व्हेरिएशन्स पण आपल्याला खूप दिसून येतात. व्हेरिएशन्स बघायला गेले तर मग डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, आपली नर्वस सिस्टीम हे आपल्या शरीरातल्या रिॲक्शन्स झाल्या. आपल्या शरीराच्या बाह्य रिॲक्शन्स म्हणजे लोखंडाचे गंजणे झाले. आपली अक्षरशः म्हणजे आपण जे अन्न बनवतो म्हणजे आपली कुकिंग प्रोसेस जी आहे त्याच्यातही आपण केमिकल रिॲक्शन्सचा उपयोग करत असतो. ठीक आहे. ह्या केमिकल रिॲक्शन्स मधल्या व्हेरिएशन्सचा अभ्यास करणं खूप महत्वाचं असतं, जेणे की ह्या केमिकल रिॲक्शन्स कशा घडतायत, का घडतायत वगैरे हे आपल्याला समजून येईल. तर हेच आपण आजच्या पाठात हे अभ्यासणार आहोत. तर आजच्या पाठाचं नाव आहे केमिकल रिॲक्शन्स. तर केमिकल रिॲक्शनचे टाइप समजून घेण्याआधी आपल्याला केमिकल रिॲक्शन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. तर केमिकल रिॲक्शन म्हणजे अ केमिकल रिॲक्शन इज अ प्रोसेस इन विच one or more substance react together to form a new substance with different properties. म्हणजे दोन सबस्टॅन्स एक किंवा दोन सबस्टॅन्स एकत्र येतात, नाहीतर त्यांची विभागणी होते, जेणेकरून नवीन सबस्टॅन्स ज्याच्या प्रॉपर्टीज डिफरंट असतात हे बनतात. अ प्रोसेस वेअर two or more chemical substance combines or dissociates to create a new substance with a different properties. ह्याला आपण केमिकल रिॲक्शन म्हणतो. आता ह्या केमिकल रिॲक्शनचे खूप टाइप्स पडतात आणि पहिला टाइप आहे कॉम्बिनेशन रिॲक्शन. आता कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? Combination reaction is a reaction in which two or more substances comes together, forms a bond and creates a single newly formed substance. म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे की दोन किंवा अधिक घटक नाहीतर सबस्टॅन्स एकत्र येतात आणि एक हे फॉर्म करतात, एक न्यूली सबस्टॅन्स फॉर्म करतात. त्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असे म्हणतो. मग त्याचं उदाहरण बघायला झालं C+O2 gives out CO2. म्हणजे कार्बनचा एक मॉलिक्यूल असेल आणि ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल असेल, तो एकत्र येऊन CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड क्रिएट करतो. ह्याला आपण कॉम्बिनेशन रिॲक्शन असे म्हणतो. म्हणजे दोन पेक्षा अधिक सबस्टॅन्स एकत्र येतात आणि एक न्यूली फॉर्म सबस्टॅन्स क्रिएट करतात. आता दुसरा टाइप आहे रिॲक्शनचा डिकम्पोजिशन रिॲक्शन. दुसरा टाइप आहे रिॲक्शनचा डिकम्पोजिशन रिॲक्शन. मग इन डिकम्पोजिशन रिॲक्शन is a reaction in which one compound breaks down into two or more simple components. नाहीतर two or more simple substance is called decomposition reaction. म्हणजे एकच कोणता तरी मोठा सबस्टॅन्स असेल, त्याचे तुकडे होतात आणि ते दोन नाहीतर तीन अशा दोन किंवा अधिक सबस्टॅन्सेस क्रिएट करतात.
मग आता याचं एक्झाम्पल बघायला गेलं तर H2O breaks down into H2 plus O2 म्हणजे वॉटर मॉलिक्युल असतील तर ते ब्रेकडाऊन झाले तर त्याचा हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस मध्ये अशा दोन सबस्टन्स मध्ये आपल्याला त्याची विभागणी दिसून येते आणि ते न्यूली फॉर्म होतात ही डिकम्पोजिशन रिएक्शन झाली. आता तिसरा रिएक्शनचा टाइप आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. The displacement reaction is a reaction in which more reactive element is displaced with the less reactive element. म्हणजे ह्या अभिक्रियेमध्ये ह्या रिएक्शन मध्ये एकाशी रिएक्शन होत असेल तर त्याचे जे दोन सबस्टन्स असतात तर त्याच्यातला जो मोर रिएक्टिव्ह सबस्टन्स आहे तो त्या लेस रिएक्टिव्ह सबस्टन्सला डिस्प्लेस करतो. मग याचं उदाहरण आपण बघूया तर झिंक प्लस कॉपर सल्फेट गिव्स आउट झिंक सल्फेट प्लस कॉपर. म्हणजे CuSO4 gives out तर इथे झिंक हा मोर रिएक्टिव्ह सबस्टन्स होता आणि Cu हा कमी होता. तर हिने काय या पुढे रिएक्शन मध्ये काय केलं Zn ने Cu ला डिस्प्लेस केलं आणि ZnSO4 हा क्रिएट केला. ह्याला आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन असे म्हणूया. आता ह्याचा पुढचा टाइप आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ह्या रिएक्शन मध्ये काय होतं डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन इज अ रिएक्शन in which two components exchange their ions to form a newly formed component. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये ज्या दोन कंपोनंट्स दिलेले आहेत ते एकमेकांची आयन्स जे असतात वेगवेगळे आयन्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स असतात त्याचे एकमेकांशी एक्सचेंज करतात आणि नवीन फॉर्म करतात. मग याचं उदाहरण आहे AgCl plus AgNO3 gives out NaCl plus AgNO3 gives out AgCl plus NaNO3. मग इथे काय झालं जो Na आयन होता तो NaNO3 पर्यंत डिस्प्लेस झाला आणि Ag चा आयन जो होता तो Cl ला येऊन मिळाला. म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट आपल्याला दिसून येतं. आता ह्याचा पुढचा प्रकार आहे मी रफ करतो इकडचा. आता पुढचा केमिकल रिएक्शनचा टाइप आहे एक्झोथर्मिक रिएक्शन्स. Exothermic reactions. So, exothermic reactions is a type of reactions in which simply heat is released. म्हणजे ह्या सर्व रिएक्शन्स ज्याच्यात उष्णता ही बाहेर पडते म्हणजे heat is released are called exothermic reactions. मग याचा एक्झाम्पल आहे असं CaO plus H2O gives out CaO2 plus H2O plus heat is released. म्हणजे CaO plus H2
हे कंबाईन होऊन CaO2 क्रिएट करतात आणि हायड्रोजन गॅस हा रिलीज होतो, त्याच्यातून हीट रिलीज होती, म्हणजे हीट ही बाहेर पडते. आणि आपला शेवटचा रिएक्शनचा टाइप आहे तर तो आहे एंडोथर्मिक रिएक्शन्स. एंडोथर्मिक रिएक्शन्स. मग आता एक्झोथर्मिक रिएक्शन्स मध्ये हीट ही रिलीज झाली होती, एक्झिट झाली होती. तर एंडोथर्मिकचं फक्त उलट आहे, हीट ही ऍब्झॉर्ब झालेली असते ह्या रिएक्शन्स मध्ये. मग हीट ऍब्झॉर्ब होणे म्हणजे उष्णता ही आकर्षित झालेली असते, ही शोषली गेलेली असते. मग त्याचं उदाहरण असं होईल, CaO3 plus heat gives out CaO plus O2 is released. म्हणजे ह्या CaO ला जेव्हा आपण हीट देऊ तेव्हा CaO क्रिएट होतो आणि O2 हा रिलीज होतो. म्हणजे आपण हीट त्याला दिली आणि एक न्यूली फॉर्म्ड सबस्टन्स आपण क्रिएट केला. तर अशा प्रकारे आपण केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय आणि केमिकल रिएक्शनचे जे 6 मेन टाइप्स आहेत ते अभ्यासले आहेत. तुम्हाला समजले असतील अशी आशा करतो. काही अडचण असेल तर कमेंट मध्ये तुम्ही ते शेअर करू शकता. थँक्यू.